नमस्कार. 3 एप्रिल 2026च्या UPSC चालू घडामोडींच्या संपूर्ण विश्लेषण ऑडिओ सत्रात आपले स्वागत आहे. हे दस्तऐवज सामान्य अध्ययन पेपर 2 आणि 4 मधील प्रशासन आणि भ्रष्टाचार विरोधी संस्था या विषयासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त माहिती, पूर्व परीक्षेसाठी तथ्ये आणि नकाशा वाचनाचा समावेश आहे. भ्रष्टाचार विरोधी संस्थांचे राजकीयीकरण, भ्रष्टाचार विरोधी संस्था आणि संदर्भ. आज आपण भ्रष्टाचार विरोधी संस्थांच्या राजकीयीकरणावर चर्चा करूया. भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि तपास करण्यासाठी CBI, CVC, अंमलबजावणी संचालनालय, ED आणि लोकपाल यांसारख्या संस्था कार्यरत आहेत. अलीकडेच दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणातील आरोप न्यायालयाने फेटाळल्याने या संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीयीकरणास कारणीभूत घटक. संस्थांच्या राजकीयीकरणाला अनेक घटक कारणीभूत आहेत. यामध्ये FIR नोंदवण्यावरील बाह्य दबाव, कार्यकारी मंडळावरील संरचनात्मक अवलंबित्व आणि पुराव्यांपेक्षा संशयावर आधारित खटले चालवणे यांचा समावेश होतो. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या अटकेचे उदाहरण इथे राजकीय शस्त्राचा वापर म्हणून दिले आहे. राजकीयीकरणाचे परिणाम. प्रक्रियेचे परिणाम स्पष्ट केले आहेत. यामुळे संस्थात्मक वैधतेची झीज होते आणि जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडतो. तसेच राजकीय द्वेषापोटी व्यक्तींना विनाकारण दीर्घकाळ तुरुंगवास आणि बदनामी सहन करावी लागते. समोरील आव्हाने. भ्रष्टाचार सिद्ध करणे कठीण असते, कारण शेल कंपन्यांद्वारे चालणारे व्यवहार शोधणे क्लिष्ट असते. तसेच भारतीय तपास यंत्रणांमध्ये प्रगत फॉरेन्सिक विश्लेषण क्षमतेचा अभाव असून त्या केवळ साक्षीदारांच्या जबाबांवर अवलंबून आहेत. पुढील मार्ग आणि निष्कर्ष. तपास हा पूर्णपणे पुराव्यांवर आणि फॉरेन्सिकवर आधारित असावा. सिंगापूर किंवा हाँगकाँगच्या धर्तीवर तपास यंत्रणांचे समन्वय साधले पाहिजे. शेवटी लोकशाही टिकवण्यासाठी राजकीय नेत्यांनी कायद्याचा पक्षपाती वापर टाळला पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञान. कर साथी डिजिटल असिस्टंट. आयकर विभागाने लॉन्च केलेल्या कर साथी या AI क्षम चॅटबॉटबद्दल माहिती दिली आहे. हा चॅटबॉट प्राप्तिकर कायदा 2025 अंतर्गत कर भरणा सुलभ करण्यासाठी आणि करदात्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 24 तास मदत पुरवतो. नासाची आर्टेमिस 2 चंद्र मोहीम. नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेचा उल्लेख आहे. ही 50 वर्षांनंतर मानवाला चंद्रावर नेणारी पहिली क्रूड लुनर फ्लायबाय मोहीम आहे. यात रीड वाईसमन, विक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हेन्सन या 4 अंतराळवीरांचा समावेश आहे. कायदे आणि ऊर्जा. जनविश्वास विधेयक 2026. संसदेने किरकोळ गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी जनविश्वास विधेयक मंजूर केले आहे. यात 80 केंद्रीय कायद्यांमधील 71 तरतुदींमधून तुरुंगवासाची शिक्षा रद्द करून फक्त दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे व्यवसाय आणि नागरिकांवरील कायदेशीर ओझे कमी होईल. अणुसंमिलन. अणुसंमिलन प्रक्रियेची माहिती दिली आहे. ही तीच प्रक्रिया आहे जी सूर्याला ऊर्जा देते. अणुविखंडनाच्या तुलनेत संमिलन प्रक्रिया अधिक सुरक्षित असून त्यात दीर्घकालीन किरणोत्सारी कचरा निर्माण होत नाही. पाईप नॅचरल गॅस PNG आणि E20 पेट्रोल. PNG नेटवर्कच्या विस्ताराबद्दल माहिती आहे, जे LPG पेक्षा सुरक्षित आणि स्वस्त आहे. भारताने 1 एप्रिल 2025 पासून 20% इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल अनिवार्य केले आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल आणि प्रदूषण रोखले जाईल. संपन्न या डिजिटल पेन्शन प्लॅटफॉर्म. संपन्न या डिजिटल पेन्शन प्लॅटफॉर्मचा उल्लेख आहे. हा प्लॅटफॉर्म आता गोवा सरकार आणि कोचिन पोर्टला सेवा देण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे, ज्यामुळे पेन्शन मंजुरीची प्रक्रिया सुलभ होईल. शिक्षण आणि मॅपिंग. युविका कार्यक्रम. इस्रोद्वारे आयोजित युवा वैज्ञानिक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे. हा कार्यक्रम इयत्ता 9वी साठी असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्यासाठी 15% आरक्षण देतो. मॅपिंग. बुर्किना फासो. अंतिम पानावर बुर्किना फासो या आफ्रिकन देशाचा नकाशा अभ्यास दिला आहे. हा एक भूपरिवेष्टित देश असून भारताने नुकतेच तेथे 1000 मेट्रिक टन तांदूळ मानवतावादी मदत म्हणून पाठवले आहे. अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपर बी अकॅडमीला फॉलो करा. धन्यवाद.